ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी। राज्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे अनेक भागात शेतकरी पेरणीची तयारी करू लागलेत। पण काही भागात लागण झालेल्या भातशेतीचं मात्र प्रचंड नुकसान झालंय। नुकतेच कोंब फुटू लागलेल्या भातशेतीचा अक्षरशः चिखल झालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। पण दुबार पेरणीसाठी पैसे आणायचे कुठून असा सवाल त्यांच्यापुढे डोंगरासारखा उभा राहिलाय। पाहूयात त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। मुसळधार पावसाने भात शेतीचा चिखल, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, शेतकऱ्यांसाठी मदतीची पेरणी कधी। ही जी दृश्य तुम्ही पाहताय ती कुठल्या तलावाची नाहीयेत किंवा हे कुठलं शेततळही नाही, तर ही आहे भात शेती। पेरणी करूया, त्यातून भाताची शेती फुलेल आणि भाताची विक्री करून 4 पैसे पदरात पडतील किंवा वर्षभर घरीच त्याचा वापर होईल या आशेनं शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली, रोपांची लागवडही केली। पण पावसानं जोरदार तडाखा दिला आणि ही भात शेती अक्षरशः पाण्याखाली गेली। काही ठिकाणी कोंबही फुटले नव्हते, तर काही ठिकाणी रोपांनी तोंड वर काढलं होतं। मात्र आता या सगळ्या शेतीचा आणि हे उतरलं आणि या दऱ्याखोऱ्यामध्ये हा शेतकरी वसलेले त्यांच्या शेतीमध्ये नाल्यांचं नद्यांचं पुराचं पाणी गेलं आणि भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्रात भात शेतीचं क्षेत्र सुमारे 14 ते 15 लाख हेक्टर। रायगड जिल्ह्यात 1,06,000 हेक्टरवर भात शेती। पालघरमध्ये 76,644 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड। इगतपुरीत यंदा 31,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर भात। अहिल्यानगर जिल्ह्यात 1,368 हेक्टरवर भाताची लागवड। वसई पालघरमध्ये यंदा 7,230 हेक्टर भात क्षेत्राची नोंद। रायगड जिल्ह्यात 9,110 हेक्टर क्षेत्रात भात शेती। आज सतत 5 दिवसाच्या पडत्या पावसाने पूर्ण बियाणं वाहून गेलं। निघालेलं बियाणं ते पण पूर्ण नष्ट झालं आणि आता याच्या पुढं पेरणी करायची कशी ही प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांना पडली। भात बियाणं नवीन बियाणं पैसे देऊन आणायचं, डबल आता बियाण्यासाठी पैसे तयार कुठून करायचे, अशी परिस्थिती आमची शेतकऱ्यांची झालेली। एवढा मुसळधार पाऊस का म्हणजे शेतात काही चिखलही राहिला नाही, माती पण राहिली नाही, सर्व पेरलेला भात वाहून गेलेला आहे। याच्या पुढे आता एकशे प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहिला आहे का हे भात आणण्यासाठी आता शेतकऱ्याकडे पैसे पण नाहीत। 500 रुपये किलोचा भात आहे आणि मग आता पुढची पेरणी करायची का नाही करायची हे पण प्रश्न उभा राहिलेला आहे। आता शेतकऱ्यांनी काय करायचं तेच कळत नाही। खरं तर महाराष्ट्रात अनेक भागात भाताची शेती केली जाते, त्यासाठी शेतकऱ्यांनीही बियाणांपासून खतांपर्यंत खर्च करून भाताची लागवड केली। पण पावसामुळे या शेतीचा अक्षरशः चिखल झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे, पण त्याचा खर्चही वाढणार आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। बातमी